तर आजची सुरुवात होत आहे आपली ह्या हवाधुनीमुळे. आज खूप हवाधून आणि ढगाळ ढगाळ वातावरण आहे आज. तर आज आता आपण जात आहोत शॉप मध्ये, पण आज पहिलं आपल्याला घरी जायचं आहे म्हणजे मग आपण जाऊ शॉप मध्ये. तर आता आपण जात आहोत आपल्या शॉप मध्ये, पण आज खूप हवाधून आहे आणि ढगाळ ढगाळ वातावरण पण आज तुम्ही बघू शकता. खूप हवा येत आहे आज. तर आता आपण जातो आपल्या शॉप मध्ये. लगातार 4-5 दिवस झाले वातावरण खराब आहे. तर रोज 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 वातावरण खराब असते. आता एक पण दिवस नाही होत आहे की चांगलं खुलं वातावरण निघेल आणि हवातून पाणी वगैरे नाही येत. रोज पाणी येत आहे यार. खूप प्रॉब्लेम होते आपल्याला पाण्यामध्ये जायला. आपला तर आता 4 व्हीलर घ्यायचा विचार आहे, पण आपलं बजेट बनत नाही आहे. गदीवरी बसते तर बघू, मग घेऊ आपण 4 व्हीलर एक नंबर तडाख्यामध्ये. सध्या पैशाची संधी आहे आपल्याला. आणि मग आपण दोघे जाणार, नवरा बायको जाणार 4 व्हीलर ने, आणि आपला लहान भाऊ म्हणजे आम्ही तिघे पण जण जाणार शॉप मध्ये. मी, माझी वाईफ आणि माझा लहान भाऊ. आम्ही तिघे पण जण सोबत जाणार शॉप मध्ये. बदलत गाडी असते आणि बदलत गाडी असते, म्हणजे आम्ही 2 गाडीनं तिघे जण जात असतात. आता आपण पोहोचलो शंकर आहे आपलं शंकर महादेवाचं मंदिर. आपण दर सोमवारचं तुम्हाला माहितच आहे, आपण कातच गेला होता शंकराच्या मंदिरामध्ये. आता डायरेक्ट वर जाणार आपण शंकराच्या मंदिरामध्ये. तुम्हाला मंदिर हा आहे आपलं शंकराचं मंदिर. तुम्ही बघू शकता नदीच्या मेहराला असलेलं आपला शंकराचं मंदिर. जर तुम्ही पण सोमवारी मंदिरामध्ये जात असाल तर चांगली गोष्ट आहे, कारण की सोमवार असते आपल्या भोजनाचे सोमवार असते, म्हणून आपण सोमवारी मंदिरात जाणे भाग आहे आपल्याला. आणि आपण आपल्या चॅनलचा नाव ठेवलं होतं रोहित डिझाईन गॅलरी. आता आपण आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे आणि आपण नाव ठेवलेलं आहे रोहित बनकर ब्लॉग्स. हा नाव ठेवलंय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या. तर तुम्हाला पण सर्च करायचं असेल तर रोहित बनकर ब्लॉग्स म्हणून सर्च करायचं. तर आता चालू आहे आपल्या शॉपची साफसफाई चालू आहे. म्हणजे कसं आहे, हा चिखला वगैरेचा पुढे आपली शॉप खराब होऊन जाते, त्याच्यामुळे आता आपण साफसफाई करत तुम्ही बघू शकता. आज थोडी साफसफाई चालू आहे शॉपची. पुढे शॉप म्हणजे की खराब होऊन जाते. समोर मुरुम असल्यामुळे हा मुरुम पुरा लाल लाल वगैरे पूर्ण शॉप मध्ये येऊन जाते, त्यामुळे आपल्याला साफसफाई करायला लागते. आमची मॅडम पण साफसफाई करताय, आता पूजा करताय आमची मॅडम. हाय कर इकडे, त्याचे हाय कर. एक हाय करते आपली मॅडम. हा साफसफाई चालू आहे. कस्टमर येणे पण चालू आहे आता सध्या. त्याला साफसफाई करून घेतो आणि मग जे काही ऑर्डर आहेत ते ऑर्डर बनवून घेतो मग थोड्या वेळाने. सध्या साफसफाई करून इम्पॉर्टंट आहे. तर आता आपल्याला एक प्रॉब्लेम आलेली आहे. आपल्या प्रिंटरची शाई झाली आहे पूर्ण खतम. तुम्ही बघू शकता आपली पूर्ण प्रिंटर शाई संपलेली आहे. आता मी जातो वडसरला शाई आणायला, कारण की प्रिंटरमुळे आपले काम अटकून जातात. प्रिंटरचं खूप काम असते आपल्याला दिवसभर. तर आता मी जातो वडसरला शाई आणायला प्रिंटरची, आपल्या कॅनॉन प्रिंटरची. तर चला. तर आता मी वडसरला गेलो आणि वडसरून आलो सुद्धा. हे बघा आपली शाही आणलो आपल्या प्रिंटरची, कारण आज आपल्या प्रिंटरचं खूप काम आहे. आपल्याला प्रिंट वगैरे काढायचे आहेत आणि खूप सारे काम आहेत प्रिंटरचे, त्याच्यामुळे आपल्याला शाही आज घेणे खूप इम्पॉर्टंट होती. मी वडसरमध्ये तर ब्लॉग नाही बनवू शकलो, कारण वडसरमध्ये खूप गर्दी असते, ट्रॅफिक वगैरे असते, मग वडसरमध्ये ब्लॉग नाही बनवलो. म्हणून मी आता इकडे ब्लॉग बनवत आहोत. हे बघा आपली शाही तर झाली. आता मी शॉप मध्ये जातो आणि तुम्हाला सांगतो मी शाही टाकते तर आपल्या प्रिंटर मध्ये. तर आज आपल्याला 1000 पेजचे प्रिंट काढायचे ऑर्डर आले, बघू शकता. आता आपले ऑर्डर चालू आहे, प्रिंटिंग चालू आहे आपली. आणि इकडे आपला लॅपटॉप आहे. तर खूप वेळचा 1 तास झाला आपलं प्रिंटिंग करत आहोत. तर हळूहळू होत आहे आपली थोडी थोडी प्रिंटिंग. आणि शाही वगैरे तर माहीत टाकून झाली आपली. आणि आपली मॅडम मंचुरियन खाऊ जाऊ का? मंचुरियन खाऊ का? का खाऊ? आता आम्हाला जाऊ द्या मंचुरियन खावायला. जाऊन जाऊ का? राहू नाही जाऊ. आम्हाला जायचंय मंचुरियन खायला आता. तर काय म्हणजे पब्लिक, आमचा मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे, तुम्हाला दाखवतो आमचा मेहंदीचा प्रोग्राम. आमची मॅडम मेहंदी काढू देते, बघू शकते. हाय आमचा मेहंदीचा प्रोग्राम. कशी आहे मेहंदी? कशी आहे वाट? चांगली आहे? चांगली आहे का? चांगली आहे ना? मेहंदी दाखव ना. आमच्या मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे सध्या. आता आमची मॅडम मेहंदी काढून देत आहे मला. दाखव मेहंदी, दाखव मला मेहंदी. दाखव ना, दाखव. पाहू दे मेहंदी, दाखव. दाखव ना. नाही दाखवस. आता आमची मॅडम आम्हाला मेहंदी काढून देत आहे. तर आता आपण दुकान तर ऑफ केलं ना, आता मी जातो घराला आणि हा ब्लॉग मी इथेच खतम करतो. तर मग सगळ्यांना माझ्याकडून बाय बाय. बाय बाय का त्याच्यात? हा. तर चला मग उद्याला भेटू.